सध्या मित्रांनो संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर एप्स्टीन फाईलची चर्चा होत आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये इंटरनेटवर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड प्रमाणावर एप्स्टीन फाईलची चर्चा होत आहे. काय आहे एप्स्टीन फाईल? कोण होता एप्स्टीन? आणि त्यांनी कशा प्रकारे हे सर्व मोठं साम्राज्य उभं केलं? त्यांनी कशा प्रकारचे क्राईम केले? ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला एप्स्टीन फाईल या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळेल. वर्ष होतं 1953. अमेरिकेमध्ये एका मुलाचा जन्म झाला आणि या मुलाचं नाव होतं जेफ्री एडवर्ड एप्स्टीन. आणि हाच तो मुलगा होता ज्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे. तो ना श्रीमंत घरात जन्मला, ना त्याच्याकडे कोणती मोठी ओळख होती. शालेय शिक्षण संपल्याच्या नंतर तो शिक्षक म्हणून काम करू लागला. आणि हे काम करत असताना त्याच्या लक्षात आलं की जर माणसाजवळ पैसा आणि ओळख असली, म्हणजे कनेक्शन जर असले, तर माणसाचं आयुष्य हे ड्रॅस्टिकली चेंज होऊ शकतं. आणि पुढं काही ओळखींच्या मदतीने तो फायनान्स क्षेत्रामध्ये गेला आणि या फायनान्स क्षेत्रामध्ये तो काम करायला लागला. आणि या फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत असताना तो लोकांना सांगायचा, मी तुमचे पैसे वाढवून देईल. आणि या फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत असतानाच त्याने हळूहळू काही श्रीमंत लोकांचा विश्वास जिंकला. यामधलाच एक होता लेस्ली वेक्सनर, एक फार मोठा उद्योगपती. जेफ्री एप्स्टीनने या वेक्सनरचा विश्वास जिंकला आणि या वेक्सनरने आपले पैसे जेफ्री एप्स्टीनला सांभाळण्यासाठी दिले, इन्व्हेस्ट करण्यासाठी दिले. आणि त्याने त्याच्या मोठमोठ्या बंगल्यांची, मेन्शन्सची मालकी या जेफ्री एप्स्टीनला दिली. आणि या वेक्सनरने या जेफ्री एप्स्टीनला पूर्ण फायनान्शियल फ्रीडम दिलं, पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य दिलं. हा जेफ्री एप्स्टीन याचे पैसे स्वतःच्या मर्जीनुसार इन्व्हेस्ट करू शकत होता आणि त्याचा वापर सुद्धा करू शकत होता. आणि पुढच्या काही वर्षातच जेफ्री एप्स्टीन याचं संपूर्ण आयुष्य बदललं. पुढे त्याच्याजवळ स्वतःचं जेट सुद्धा आलं आणि या जेट्सचंच नाव त्यांनी पुढे चलून ललिता एक्सप्रेस असं ठेवलं होतं. आणि याच ललिता एक्सप्रेसमधून जगातले मोठमोठे लोक त्याच्या या बेटावर जायचे. आणि याशिवाय जेफ्री एप्स्टीन जवळ अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मोठमोठे बंगले, मॅन्शन्स याच्या मालकी सुद्धा आल्या.